नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहुयाच्या काही विशेष घडामोडी. पावणे 2 लाख लाडक्या बहिणींचा डिसेंबर जानेवारीचा 1,500 रुपयांचा हप्ताही केवायसी मुळे रखडलाय. ज्या महिलांचे हप्ते प्रलंबित आहेत त्यांना मार्च महिन्यात एकत्रित 3 हप्ते मिळण्याची शक्यता. यावेळी महिला बाल विकास कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती देताना सांगितले की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित हप्ता 3,000 रुपये थेट महिलांच्या खात्यात वितरित करत आहोत. साधारणतः 2,52,00,000 महिलांना याचा लाभ देण्यात येत आहे. आतापर्यंत एकही महिना असा गेला नाही की या महिलांचा एखादा हप्ता लाडक्या बहिणीला मिळाला नाही. तरीही सुरुवातीपासून विरोधकांकडून या योजनेवर टीका होत आहे. अशा टीकांकडे जास्त लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना यशस्वीरित्या राबवण्याकडे आम्ही जास्ती लक्ष देत आहोत. मला खात्री आहे की केंद्र सरकार देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मागणीची दखल घेतील व सर्वांना सकारात्मक उत्तर त्यांच्याकडून ऐकायला मिळेल याचीच मी अपेक्षा करते. अशा प्रकारे त्यांनी सगळ्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या तिन्ही महिन्याचे एकत्रितरित्या 4,500 रुपये मिळणार असे सांगितले. तसेच केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींना सुद्धा 2 महिन्याच्या आत एकत्रितरित्या 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. अशा प्रकारची खुशखबर त्यांनी माध्यमांसमोर दिली. औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3,000 इतक्या सन्मान निधीचा, हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत. साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही DBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत. आणि साधारणपणे या औचित्यासाठी किंवा विशेष म्हणून आम्ही ह्या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे. काही आज त्या योजनेवरती अनेक टीका देखील केली गेली, विधान परिषदेमध्ये देखील प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र आता त्यांना हप्ते मिळत आहेत, तर मग नक्की काय भावना व्यक्त करा? एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये. डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे. जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे. फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना त्यापर्यंत पोहोचवता येईल. त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे. आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे जास्ती लक्ष देत आहोत. मला खात्री आहे की केंद्र सरकार, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब याची योग्य ती या मागणीची दखल घेऊन एक आम्हाला सकारात्मक त्यांच्याकडून त्याचे एक उत्तर ऐकायला मिळेल अशीच मी या निमित्ताने अपेक्षा करते. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.